5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दुसऱ्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत सुंदर भाग. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. माहेरी कोण कोण असतं ताई? माहेरी माझ्या आत्ता वडील ऑफ झालेत, परंतु आई वडील आम्ही 5 भावंड. त्यात मला 3 भाऊ, एक माझ्यापेक्षा मोठी बहीण आणि मी शेवट. काय सांगशील बाबांबद्दल? बाबा माझे शेतकरीच, कायम शेतीचीच कामं करायचे. आणि माझ्या वडिलांनाही आई वडील नाहीत, इवन माझ्या आईलाही आई वडील नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी जो आमचा सांभाळ केला तो अतिशय प्रेमाने, की आम्हाला कुठेही कसलीच कमतरता त्यांनी भासू दिली नाही. आणि वडिलांचं माझ्यावर आतोनात प्रेम. काय नावाने हात मारायचे तुला? बाबा मला शुभ हाक मारायचे. शोभा. हां, ते हात मिस करतेस? हो, नक्कीच. आजही मिस करतो. शिस्तीचे होते, कडक शिस्तीचे. 7:45 वाजता सगळे घरात पाहिजे म्हणजे पाहिजे. जेवायला सगळे एकत्रच पाहिजे. मग तुम्ही कोणीही इथे बसेल तिथे बसेल. आत्ता जे हे बेशिस्त वातावरण थोडंसं बघितलं की दादांची मला प्रचंड आठवण येते, की आज दादा असते तर सगळे आजही पाटावर बसून जेवले असते. आठवण येते मला वडिलांची खूप. समजा बाबांना तुला सांगावं असं वाटलं या माध्यमातून, काय सांगशील? दादांना नक्कीच सांगेन की दादा, आता तुमची शुभ खूप मोठी झाली. या, तिने जे जे अचीव केलं आहे, जे तुम्हाला अपेक्षित होतं, तुमच्या डोळ्यांनी बघा. तुमचे असेच आशीर्वाद कायम माझ्या पाठी राहू द्यात. नक्कीच नक्कीच ताई, त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी, तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी नक्कीच आहे. ते जिथे कुठे असतील ते खुश असतील आज तुझ्याकडे बघून, आणि अशीच छान हसत राहा. ओके, आता मी आताईंशी बोलूया. ओके.